छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी नाकापेक्षा मोती जड, ही अजित पवारांची मजबुरी म्हटलं तरी चालेल. धड तो काढूनही फेकता येत नाही आणि ठेवावं तर पक्षाला त्याचा काही उपयोगही होत नाही. म्हणून अजित पवार गटानं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या छगन भुजबळांना मंत्रिमंडळात संधी नाकारली होती. परंतु जेव्हा ही संधी नाकारली त्यावेळी या छगन भुजबळांनी अजित पवारांची यथेच्छ हेटाळणी केली. कोण पक्षाध्यक्ष, कोण नेता, त्याचे बॅनर वगैरे जाळून त्याचं सगळं म्हणजे जेवढं काही करायचं असतं, टीका टिप्पणी आरोप करायचं तेवढं करून झाल्यानंतर सुद्धा ते म्हणाले जहां नहीं चाहना वहां नहीं रहना, म्हणजे मला आता या पक्षात राहायचं नाही म्हणून जाहीर करून टाकलं. आणि एकीकडे या अजित पवारांची निंदा नालस्ती करत असताना दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीसांची ते स्तुती करत होते. देवेंद्र फडणवीसांनी शेवटपर्यंत माझ्या नावाचा आग्रह धरला होता, पण ऐनवेळी माशी कुठे शिंकली काय माहिती. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मी हवा होतो पण अजित पवारांना मी नको होतो. मग आता एवढी बंडखोरी करून अगदी अजित पवारांच्या नाकावर टिचून म्हणण्यासारखं अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय असा त्याचा अर्थच निघाला नव्हता. त्यांचे या छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातला समावेश हा देवेंद्र फडणवीसांनी केला असं गृहीत धरलं गेलं होतं. आणि तीच गोष्ट म्हणजे हे छगन भुजबळ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अजित पवारांचा आदेश मान्य करतील. हे छगन भुजबळ गोंदियाला 15 ऑगस्टला ध्वजारोहणाला गेले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं अजित पवारांचा आदेश मी मान्य करत नसतो, मी नसतो जात. आणि ते अजित पवार आता नागपूरच्या चिंतन शिबिरामध्ये मंत्रिमंडळाला निर्वाणीचा इशारा देतात की 2 दिवस मुंबईमध्ये असावं, 1 दिवस घरच्यांसाठी दिला तर हरकत नाही, पण बाकीच्या दिवशी तुम्ही पक्षाचं काम करायचंय, पक्षवाढीसाठी काम करायचंय, पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना भेटायचंय, त्याला वेळ द्यायचा आहे, पदाधिकाऱ्यांना भेटी घ्यायच्या, त्यांना वेळ द्यायचा आहे, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या, लोकांना भेटायचंय, लोकांशी चर्चा करायच्यात आणि पक्षवाढीचं काम या मंत्र्यांना करावं लागेल. कुठेही जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य कोणाच्या तोंडून आलं नाही पाहिजे. कुणाच्या हक्काचं आपण काढून घेणार नाही आहोत आणि कुणाचं काढून कुणाला देणार पण नाही आहोत, कुणावरही अन्याय करणार नाही आहोत. म्हणून तुम्ही कोणीही जाती जातीत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य तुम्ही करायचं नाही. म्हणजे एकंदरीतरित्या आणि यापेक्षाही जर तुम्हाला पक्षामध्ये जर यापेक्षा पक्षाच्या कामापेक्षा तुम्हाला इतर कामं जर जास्त असतील तर तुम्ही रिकाम्या जागा करायच्या, तुम्ही राजीनामा द्यायचा. म्हणजे अजित पवारांनी छगन भुजबळांना अगदी निर्वाणीचा इशारा दिलाय. एकतर तुम्हाला पक्षाचं काम करावं लागेल, एकतर तुम्हाला जाती जातीत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य देता येणार नाहीत आणि तुम्हाला आता इथून पुढे जे आदेश पक्षाचे येतील ते मान्यच करावे लागतील असा निर्वाणीचा इशारा दिलाय. पण हे छगन भुजबळ हे अजित पवारांच्या बोलण्याला भीक घालतील असं वाटतं. अरे ज्यांनी बंड करून उठले, त्यांनी अजित पवारांची यथेच्छ धुलाई करून टाकलेली, मोकळे झालेले, ते आता अजित पवारांच्या या निर्वाणीच्या इशाऱ्याला भीक घालतील असं आपल्याला वाटतं का? अजिबात घालणार नाहीत. कारण त्यांनी पक्क ठरवलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रामधनं हद्दपार करायचंय. कारण ही मंडळी बघा, भाजपमध्ये एकही ओबीसी नेता असा दाखवा की जो मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलतोय. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष आहेत पण ते कधीही बोलत नाहीत. आमच्या अजित पवारांचे हे छगन भुजबळ, हे धनंजय मुंडे, ही मंडळी म्हणजे अजित पवारांचा खुटा उपटायला निघालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढच्या निवडणुकीमध्ये कसा जमीनदोस्त होईल असा विचार करून पुढे वर्तन करणारी, एकाच
म्हणजे कसं की धनंजय मुंडेंमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली, पण अजित पवार त्यांचा राजीनामा घेऊ शकलेले नव्हते, हे एक विचार करा. म्हणजे यांचा अजित पवारांच्या पक्षात किती चालतं आणि ते कशा पद्धतीनं निर्णय घेतात. आता छगन भुजबळ आता खरंच या अजित पवारांचा आदेश मान्य करतील. अहो, छगन भुजबळांमुळं उरला सुरला मराठा समाजाचा जो काही मतदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असलेला, तो तोडण्याचं काम हे छगन भुजबळ करतायत. आणि अप्रत्यक्षपणे ही मंडळी अप्रत्यक्षपणे भाजपाचं काम करतायत. म्हणजे हा राष्ट्रवादी काँग्रेसपासून तुटलेला ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेसपासून तुटणारच आहे. कारण तो डीएनए ज्यांचा देवेंद्र फडणवीसांचा आहे तो तिकडे अटॅच झालाय. आणि थोडा फार जो मराठा वर्ग राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, तो तोडण्याचं काम हे धनंजय मुंडे, हे छगन भुजबळ, हे लक्ष्मण हाके, इमाने इतबारे महाराष्ट्रामध्ये करताना दिसत आहेत. मग आता दोन्हीकडेही छगन भुजबळांना बाहेर काढलं तर ओबीसी नाराज म्हणूनही धोका, आणि आता छगन भुजबळांना झेलावं तर मराठा समाज विरोधात जातोय. म्हणजे अजित पवारांच्या पक्षाची पूर्णपणे राजकीय कोंडी झाली आहे का? आणि हे छगन भुजबळ अजित पवारांचे आदेश मान्य करतील का देवेंद्र फडणवीसांच्या पक्षामध्ये त्यांचा समावेश कालांतरानं तुम्हाला दिसेल? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.